नमस्कार, मी नंदकुमार गायकवाड. आपण पाहत आहात मानगंगा प्रवाह. तर पाहूया सांगोला तालुक्यातील वाठंबरेतील एक खळबळजनक बातमी. वाठंबरेतील पाझर तलाव क्रमांक 3 मधील अतिक्रमणाबाबत आता स्थानिक ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. हे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनाची दखल घेत तहसीलदारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या अतिक्रमणाचे काम तात्काळ थांबवण्याचे तोंडी आदेश दिले. मात्र प्रशासनाच्या या भूमिकेवर गावकऱ्यांनी या तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. गावकऱ्यांचा असा आरोप आहे की तहसीलदार मॅडम यांनी वेळ काढूपणा केला, आमच्या प्रश्नांना उडवाउडीची उत्तरे दिली आणि कोणतीही ठोस लेखी कारवाई न करताच त्या तिथून निघून गेल्या. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे गावकऱ्यांमधील संताप अधिकच वाढला आहे. तलावाचे अस्तित्व धोक्यात आणणारे हे अतिक्रमण खरोखरच हटवले जाणार की प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहूया या संदर्भातील आमचे प्रतिनिधी यांनी तयार केलेला हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. आज इथं आपण वाटंबर परिसरामध्ये पाझर तलाव नंबर 3 येथे आहे आणि इथे आता थोड्याच वेळापूर्वी सांगोला तहसीलदार साहेब येथून येऊन गेलेले आहेत. येथील तलावामध्ये जे अतिक्रमण झाले आणि माणसाची काय समस्या आहे, इथं काय त्यांची तक्रार आहे हे जाणून घेण्यासाठी मॅडम इथं आल्या होत्या. पण आता थोड्याच वेळात ते निघून गेले. तरी त्या मॅडमने इथल्या ग्रामस्थांचं काय निरसन केलं, त्यांना काय कामाबद्दल त्यांना काय आश्वासन देऊन गेलं त्यांच्याकडे जाणून घेऊया आपण. नमस्कार, मी मधुकर पवार वाटंबरे. आत्ता आपण उभा आहे ते जागा आहे ती पाझर तलाव क्रमांक 3 आहे. खरं पाहिलं तर वाटंबऱ्याचा हा पाझर तलाव क्रमांक 3 पूर्ण वाटंबरे गावची पाणीपुरवठ्याची जी विहीर वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टी इथून होतात. परंतु येथील आनगडाळमधील कुलगुरू बाबासाहेब पांडुरंग बनगर यांनी ही शेत मला वाटतं की 4 वर्षापूर्वी घेतले आणि 4 वर्षानंतर घेतल्यानंतर त्यांनी दुसरं काय नाही, हे पोल जे केलेत ना ह्या पोलपर्यंत क्षेत्र भरून पूर्ण सांडवा जो आहे जवळपास मला वाटतं की 250 मीटरचा सांडवा आहे आणि 250 मीटरचा सांडवा पूर्ण तुंबून फक्त त्यांचं एकच हेतू आहे की हा तलाव फोडायचा आहे आणि इथं आपली शेती करायची आहे. ह्या हेतूने त्यांनी केलं आहे आणि त्यासोबत त्यांनी तहसीलदार बाळूताई भागवत मॅडम यांना संगनमताने आणि समाधान सरगर म्हणून आहेत जे इरिगेशनचे आहेत लघुपाटबंधारेचे, ह्या दोघांच्या संगनमताने हा तलाव बुजवायचे एकतर्फी कार्यक्रम चालू झालेला आहे आणि यातून फार मोठं नुकसान होणार आहे. जवळपास आनगडाळ, वाटंबरे आणि राजुरी ह्या शेतकऱ्यांचा हा पाण्याचा प्रश्न इतका भयानक भविष्यात होणार आहे आणि त्याला पूर्णतः जबाबदारी ह्या तहसीलदार मॅडम असतील. ह्याची जबाबदारी निश्चित करा म्हणल्यावर त्यांनी पळ काढून ते निघून गेले तिथून. मग आता तुमची समस्या सांगितल्यानंतर तुम्हाला तहसीलदार मॅडमनं काय आश्वासन वगैरे दिलंय का नाही? कोणत्याही प्रकारचं आश्वासन नाही. उलट त्यांनी सांगितले की मोजणी करून ही जागा मला नेमकी कोणाची आहे काय आहे मला माहीत नाही आणि हे खरं पाहिलं तर ही सरकारी जागा आहे. तलाव काय म्हणजे आमचा कोणाचा नाही, सरकारची जागा आहे आणि सरकारी माणसाने ती खरं पाहिलं तर तहसीलदार ह्या मुख्य अधिकारी आहेत. त्या सरकारची अतिक्रमण वगैरे रोखणे वगैरे ही काम असताना सुद्धा त्यांनी उलटसुलट इथं उत्तर देऊन गेलेत त्यांनी. तर अशी येथील ग्रामस्थांचं मत आहे. आम्ही सुद्धा ह्या घटनास्थळी इथं आता सध्या उपस्थित होतो. आम्ही सुद्धा तहसीलदार मॅडमला म्हणलं की ही जी सांड आहे ती शासकीय नियमाप्रमाणे त्या टायमाला जनतेच्या पैशातून केलेली आहे आणि आता तुम्ही जर अखबार केला नाही जागा, ती सांड आमच्या कागदोपत्री दाखवत नाही जर तुम्ही म्हणत असला तर सरकारनं ही बिगर कागदोपत्री काम केलं कसं आणि ही जनतेच्या पैशातनं कशी काय ही लूट केली. तर बिगर कागदोपत्री काम त्यांनी केलं आणि आता ते सांगत आहेत असं. तर इथं आम्ही सामान्य माणसानं काय करावं हाच प्रश्न येथील वाटंबर, राजुरी आणि आनगडाळच्या सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्याला पडलेला आहे. तर आता याच्यावर प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मानगंगा प्रवाह न्यूज, वाटंबरे, सांगोला. वाठंबरेतील या पाझर तलाव अतिक्रमण प्रकरणाच्या या विशेष वृत्तात सध्या तरी इतकेच. या तलावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी पुकारलेला हा लढा आता काय वळण घेतोय आणि प्रशासन यावर खरोखरच ठोस कारवाई करणार की गावकऱ्यांचा संताप आणखी वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसह आम्ही तुमच्यासमोर पुन्हा हजर होऊ. ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा आमचे न्यूज चॅनल मानगंगा प्रवाह न्यूज. नमस्कार.